संगमनेरच्या शांत वातावरणात एक भव्य लग्न सोहळा पार पडतो आणि काही तासातच तो संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनतो. कारण हे लग्न होतं प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचं. थाटामाटात झालेला सोहळा, हजारो लोकांची उपस्थिती, सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ आणि अचानक सुरू झालेलं ट्रोलिंग, इतकं की शेवटी स्वतः महाराजांनीच एक धक्कादायक निर्णय घेण्याची वेळ आली. बस झाली आता. 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन कीर्तन केलं, पण आता माझ्या मुलीवर बोललं जाते, तिचा काय दोष? हे शब्द उच्चारताना त्यांचा आवाज थरथरत होता. खरं तर हा सोहळा आनंदाचा असायला हवा होता, कारण अनेक वर्ष लोकांना कीर्तनातून मार्गदर्शन करणाऱ्या या कुटुंबात आनंदाचा क्षण आला होता. महाराजांची लेक ज्ञानेश्वरी हिचं लग्न ठरलं आणि घरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. नातेवाईक, मित्र, चाहत्यांचा ओघ सुरू झाला. लग्नासाठी मोठा हॉल बुक करण्यात आला आणि जवळपास 3000पेक्षा जास्त लोकांनी या लग्नाला हजेरी लावली. सगळं काही मराठमोळ्या परंपरेनुसार होतं, पण आजच्या काळात प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यात कैद होते, प्रत्येक क्षण सोशल मीडियावर पोहोचतो आणि इथेच या गोष्टीनं वेगळं वळण घेतलं. लग्नाचे काही व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले. त्यात महाराज स्वतः जमिनीवर बसलेले दिसत होते, पाहुण्यांची व्यवस्था करताना दिसत होते. पण त्याच वेळी काही लोकांनी वेगळाच मुद्दा उचलला. काहींनी महाराजांच्या मुलीच्या कपड्यांवर कमेंट्स करायला सुरुवात केली. काहींनी लग्नाचा थाट राजेशाही असल्याची टीका केली आणि इथून सुरू झाला ट्रोलिंगचा एक वादळ. इतरांना साधं लग्न करा असं सांगणारे महाराज आणि स्वतःच्या मुलीचं लग्न इतक्या मोठ्या थाटात, असा सवाल विचारला जाऊ लागला. सोशल मीडियावर पोस्ट्स, व्हिडिओ, कमेंट्सचा पाऊस पडू लागला. सुरुवातीला महाराजांनी हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा हा विषय त्यांच्या मुलीपर्यंत पोहोचला तेव्हा मात्र परिस्थिती बदलली. कारण प्रत्येक बापासाठी मुलगी म्हणजे जीवाचा तुकडा असते आणि जेव्हा त्या मुलीवर कोणी टीका करतो तेव्हा त्या बापाचं मन किती दुखावत असेल याची कल्पना करणेही कठीण आहे. महाराज म्हणाले, लोकांना आमच्या कष्टाची कल्पना नाही. आम्ही संसार कसा उभा केला. आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस घरात नव्हतो. कीर्तनासाठी गावोगाव फिरत होतो, लोकांना आनंद देत होतो. पण आज परिस्थिती अशी आली की लोक त्यांच्या मुलीच्या कपड्यांवर चर्चा करू लागले. 4 दिवसांपासून माझ्या मुलीच्या कपड्यांवर बातम्या तयार केल्या जात आहेत. यापेक्षा वाईट काय असू शकतं? असा सवाल त्यांनी विचारला. आणि इथेच त्यांच्या मनात एक मोठा निर्णय आकार घेत होता. कारण इतकी वर्ष लोकांसाठी बोलणारा माणूस आज स्वतःच्या कुटुंबासाठी असहाय्य वाटत होता आणि पुढे काय होणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली होती. या सगळ्या ट्रोलिंगच्या वादळात अचानक एक व्हिडिओ समोर आला आणि त्यात इंदुरीकर महाराज अतिशय भावनिक अवस्थेत बोलताना दिसले. त्यांच्या शब्दात राग नव्हता, पण वेदना स्पष्ट जाणवत होती. तिच्या बापाला घोडे लावा, मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय, पण माझ्या मुलीचा काय दोष, असं ते म्हणताना दिसले. हा फक्त संताप नव्हता, हा एका वडिलांचा आक्रोश होता. कारण गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या पोस्ट्स व्हायरल झाल्या होत्या. काहींनी लग्नातील कपड्यांवर चर्चा केली, काहींनी सोहळ्याला राजेशाही म्हटलं, तर काहींनी महाराजांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून दिली. कारण पूर्वी अनेक कीर्तनात त्यांनी साध्या लग्नाचा सल्ला दिला होता. डीजे बंद करा, पैसे देवाला द्या, असंही त्यांनी अनेकदा सांगितलं होतं. आणि म्हणूनच आता काही लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण या प्रश्नांच्या पलीकडे एक गोष्ट लोक विसरत होते, ती म्हणजे हे सगळं एका कुटुंबाशी संबंधित आहे आणि त्या कुटुंबात एक मुलगी आहे जी नुकतीच लग्न करून नव्या आयुष्याची सुरुवात करत आहे. महाराजांनी सांगितलं की आम्ही आयुष्यभर लोकांसाठी काम केलं, गावोगाव फिरलो, लोकांच्या अडचणी ऐकल्या, त्यांना मार्ग दाखवला. पण आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यांवर चर्चा करत आहेत. या शब्दांनी अनेक चाहत्यांचं मन हेलावलं. कारण अनेक वर्ष कीर्तनातून समाजाला मार्गदर्शन करणारा हा आवाज आज स्वतःच निराश झाल्यासारखा वाटत होता. महाराज पुढे म्हणाले, मी आजही समर्थ आहे उत्तर द्यायला, पण जेव्हा गोष्ट माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचते
तेव्हा त्यात मजा राहत नाही. हा संवाद ऐकताना सभागृहात शांतता पसरली होती. कारण या शब्दात केवळ राग नव्हता, तर एक खोल जखम होती. त्यांनी सांगितलं की गेली 31 वर्ष ते लोकांच्या टीका सहन करत आहेत, पण कधीही हार मानली नाही. मात्र आता परिस्थिती वेगळी आहे. कारण आता त्यांच्या मुलीवर बोललं जात आहे. आणि म्हणूनच त्यांनी संकेत दिला की ते कदाचित कीर्तनातून निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतात. 2-3 दिवसात मी एक क्लिप टाकणार आहे आणि मग थांबणार आहे. हे वाक्य ऐकताच त्यांच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली. कारण जर खरंच त्यांनी कीर्तन बंद केलं तर महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेत एक मोठी पोकळी निर्माण होईल. आणि म्हणूनच आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, खरंच महाराज हा निर्णय घेणार का, की अजून काही वेगळं घडणार आहे? दरम्यान या संपूर्ण प्रकरणाकडे महाराष्ट्रभरातील लोकांचं लक्ष लागलं आहे. कारण इंदुरीकर महाराज हे केवळ एक कीर्तनकार नाहीत, तर अनेकांसाठी प्रेरणा आहेत. त्यांच्या कीर्तनातून अनेक सामाजिक संदेश दिले गेले. व्यसनमुक्ती, साधं आयुष्य, संस्कार या विषयांवर त्यांनी वर्षानुवर्ष भाष्य केलं. आणि म्हणूनच त्यांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. पण या घटनेनंतर अनेक लोक 2 गटात विभागले गेले. काही लोक म्हणतात की सोशल मीडियावर झालेलं ट्रोलिंग चुकीचं आहे, कारण कोणत्याही मुलीच्या कपड्यांवर चर्चा करणं योग्य नाही. तर काही लोक म्हणतात की सार्वजनिक व्यक्ती असल्यामुळे प्रश्न विचारले जाणं स्वाभाविक आहे. पण या वादाच्या पलीकडे एक मानवी गोष्ट आहे, ती म्हणजे एका वडिलांची वेदना. कारण जेव्हा एखाद्या बापाला आपल्या मुलीबद्दल वाईट ऐकावं लागतं, तेव्हा तो किती अस्वस्थ होतो हे प्रत्येकाला समजेलच असं नाही. लग्नाच्या दिवशी महाराज स्वतः जमिनीवर बसले होते, पाहुण्यांची सेवा करत होते. म्हणजेच त्यांच्या मनात समाजासाठीची भावना अजूनही तितकीच मजबूत आहे. पण या ट्रोलिंगनं त्यांना मानसिक त्रास दिला हेही तितकंच खरं आहे. आता सर्वांचं लक्ष त्या निर्णयाकडे लागलं आहे, जो ते पुढील काही दिवसात जाहीर करणार आहेत. जर त्यांनी खरोखर कीर्तन बंद करण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांच्या चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरेल. कारण अनेक लोक त्यांच्या कीर्तनाची वाट पाहत असतात. अनेक गावांमध्ये त्यांच्या कार्यक्रमांची परंपरा आहे. आणि अचानक हे सगळं थांबलं तर त्याचा परिणाम नक्कीच मोठा असेल. पण कदाचित या सगळ्या घटनेतून समाजालाही एक शिकवण मिळू शकते. कारण सोशल मीडियावर लिहिलेला प्रत्येक शब्द एखाद्याच्या मनाला दुखावू शकतो. आणि कधीकधी त्या शब्दांचा परिणाम खूप दूरपर्यंत जातो. त्यामुळे आता पाहायचं हे आहे की पुढील काही दिवसात महाराज काय निर्णय घेतात. ते पुन्हा कीर्तनाच्या मंचावर उभे राहतील का, की खरंच फेटा ठेवून ते या प्रवासाला पूर्णविराम देतील? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पण या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे? महाराजांनी कीर्तन सुरू ठेवावं का, की त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे? तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा. कारण तुमचं एक मत या चर्चेला नवं वळण देऊ शकतं आणि कदाचित पुढच्या घडामोडींचं कारणही ठरू शकतं. धन्यवाद.